आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी येते थेट नवी मुंबईमधून, कारण कोल्ड प्लेमुळे नवी मुंबईत वाहतूक कोंडी झाली आहे। कोल्ड प्ले कॉन्सर्ट होणार आहे आणि याच कॉन्सर्टच्या निमित्तानं प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। सीबीडी पासून सानपाड्यापर्यंत ट्रॅफिक जाम झालंय। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय। कोल्ड प्ले कॉन्सर्ट नवी मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि त्यामुळेच पार्किंग देखील हाऊसफुल झाली आहेत। हॉटेल्सची बुकिंग ओव्हरबुक्ड आहेत आणि आता वाहतूक कोंडीवर देखील याचा परिणाम जाणवतोय। वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं दिसतंय। 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा आतापर्यंत लागल्याचं दिसतंय आणि जसजशी संध्याकाळ होईल त्यात भर पडणार असल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एकाला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आलंय। 3 दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडलेला नाही, त्यामुळे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत। आता मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे हाच तो हल्लेखोर आहे का याची चौकशी आता केली जाईल। तीन दिवस उलटूनही आरोपी हाती लागलेला नाहीये, त्यामुळे आता कसून शोध घेतला जातोय। याच संशयिताचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय। मध्य प्रदेशातनं ज्याला ताब्यात घेण्यात आलंय त्याचा हा फोटो आपण पाहतोय। आता तो हाच हल्लेखोर होता का याची चौकशी केली जाणार आहे, याचा तपास केला जाणार आहे। पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत। आता मध्य प्रदेशातनं एकाला ताब्यात घेण्यात आलंय, त्याचाच एक्सक्लुझिव्ह फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय, त्यामुळे हाच तो हल्लेखोर आहे का याची चौकशी केली जाईल। सैफच्या घरातील जे नोकर आहेत त्यांनी या संशयिताला पाहिलेलं आहे आणि त्यामुळे हाच तो आहे का त्याची ओळख पटली तर त्याला ताब्यात घेतलं जाईल, त्यावर कारवाई करण्यात येईल। सैफ हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपीची नवी माहिती आता समोर आली आहे। संशयित शाहिदनं भांडूपमध्ये चोरी केल्याचं उघडकीस आलंय। नोव्हेंबरमध्ये शाहिदनं चोरी केल्याची माहिती मिळतेय। महिलेची पर्स, मोबाईल आणि बुटांची चोरी झाल्याचं पाहायला मिळालंय। आता ही नवी माहिती समोर येताना पाहायला मिळते। नोव्हेंबरमध्ये शाहिदनं चोरी केल्याची माहिती मिळाली आहे। महिलेची पर्स, मोबाईल आणि बुटांची चोरी त्यानं केली होती। सोने के लिए जगह ढूंढने किधर से आया था तुम? लेकिन तो कहाँ से आया, काय के लिए आया था इधर? आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय। हाताची घडी घातलेल्या अवस्थेमध्ये हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवतात। वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय। सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आरोपी हा काही काळ दादर परिसरामध्ये असल्याचं दिसून आलंय। त्यानं दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येतेय। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। पोलिसांनी हल्लेखोराच्या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेतलाय। मात्र हा आरोपी चप्पल चोर असल्याचं समोर आलंय। वर्सोव्यात एका इमारतीमध्ये चप्पल चोरताना हा आरोपी सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय। अभिनेता सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे। सैफ अली खान सध्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय। बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला झाला होता। मुंबई पोलिसांची टीम तपासासाठी सैफ अली खानच्या घरी दाखल झाली आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक सैफची इमारत तसंच शेजारच्या इमारतींमध्ये तपास करतेय। आरोपीनं शेजारच्या इमारतीमधून किंवा बंगल्यामधून सैफच्या इमारतीत प्रवेश केल्याचा संशय आहे। घरात दागिने होते, मात्र हल्लेखोरानं एकाही दागिन्याला हात लावला नाही असा जबाब करीना कपूरनं दिलाय। मुंबई पोलिसांनी सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब नोंदवला, त्यात हा खुलासा झालाय। रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षाचालकाची ही चौकशी झाल्याची माहिती आहे। रिक्षाचालक भजन सिंगला पोलिसांनी बांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं। रिक्षाचालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवल्याची शक्यता आहे। वांद्रे परिसरामध्ये सेलिब्रिटींवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला।
नवी मुंबईतल्या दलित महासंघ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. सैफ अली खानवरील हल्ल्यावर राखी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये तिनं सैफ अली खानच्या इमारत व्यवस्थापनाला जबाबदार राखीनं धरलंय. तसंच हाय प्रोफाईल इमारतींमध्ये सुरक्षेचा अभाव कसा दिसून येतोय असा सवाल तिनं उपस्थित केलाय. मुलुंडमध्ये मनसेनं परप्रांतीयाला चोप दिलाय. मराठी कुटुंबाला परप्रांतीयानं अरेरावी केल्यानं चोप देण्यात आला. मुलुंड पश्चिम इथं फास्ट फूड कॉर्नरवर कामगारांना अरेरावी केली. तसंच तो परप्रांतीय मराठी कुटुंबावर धावून गेला होता. त्यानंतर घाबरलेल्या मराठी कुटुंबानं मनसे पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. लातूरात किरकोळ वादातनं एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली. गावातल्याच 2 तरुणांनी सरपंचावर हल्ला चढवलाय. सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. मात्र तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप सरपंचांनी केलाय. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा गावच्या महिला सरपंचाला 1 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. गावातील विकास कामांसाठी आलेल्या निधीतून 1 लाखांची खंडणी गावातीलच तिघांनी मागितली होती. दरम्यान तिघांविरोधात गुन्हा दाखल असून अंबाजोगाई पोलीस तपास करतायत. जादूटोण्याच्या संशयावरून एका वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली. मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या रेहट्या खेडा गावातला हा धक्कादायक प्रकार आहे. महिलेनं चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेच्या कारला बेस्टच्या बसनं धडक दिली आहे. रस्त्याच्या कडेला कार पार्क करून सुनील शिंदे हे महेश सावंतांच्या शाखेच्या दिशेला जात होते आणि याच दरम्यान बेस्टच्या बसनं त्यांच्या कारला धडक दिली आहे. कारमध्ये शिंदेंचा चालक बसून होता. मात्र सुदैवानं चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. पेण अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं 289 कोटी 54 लाखांची वसुली करण्यात यश मिळवलंय. पेण सहकारी अर्बन बँकेत 651 कोटींचा घोटाळा झालाय. 2 लाख खातेदार आणि 42,000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात गेल्या 20 दिवसांपासून टक्कलबाहेरस्त थैमान सुरू आहे. मात्र अजूनही केस गळतीचं नेमकं कारण शोधण्यात आरोग्य संस्थांना यश आलेलं नाही. आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था म्हणजेच WHO या प्रकरणात पाचारण करण्याची मागणी यावेळी ठाकरे गटानं केली आहे. गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्रात सोडत असतानाचा डाव आदिवासी बांधवांनी हाणून पाडलाय. गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडले जात होते. दरम्यान सामच्या या बातमीची दखल वनविभागाकडून घेण्यात आली आहे. चिमलखेडे गावात राहणाऱ्या आदिवासी बांधवांशी चर्चा करण्यासाठी वनविभागाची टीम रवाना झाली. कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये कोर्टानं आरोपी संजय रॉयला दोषी ठरवलंय. दरम्यान आरोपीला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येईल असं न्यायालयानं म्हटलंय. परळीचे पोलीस अधिकारी कुख्यात दरोडेखोर गुंड चोर पिस्तूलची तस्करी करणाऱ्या गोट्या गित्तेकडून परळी पोलीस स्टेशनमध्ये कोणाला सत्कार घेतायत फोटो पोस्ट करत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी सवाल केलाय. तर 307 मधील आरोपी आजही परळी शहरात मोकाट फिरताना दिसतायत. स्वप्नील पुजारी यांच्या घरी जाऊन आई वडिलांना धमक्या देतात. परंतु परळी पोलिसांना हे अदृश्य आरोपी दिसायला तयार नाहीत. हे कोणाच्या मेहरबानीनं होतंय याचं उत्तर पोलीस प्रशासन देईल का असा सवाल आता आव्हाडांनी विचारलाय. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आलाय. पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्यानं पालकांनाही धक्का बसलाय. जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी असा सवाल पालकवर्गानं विचारलाय. दरम्यान कमी जातीच्या मुलांना नापास करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. याच संदर्भात शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे राज्यकर्ते आहेत त्यांना विचारा असं भुजबळांनी म्हटलंय. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा निर्णय सिडकोनं आता घेतलाय. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावेल. गोरेगावच्या पत्राचाळ येथील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी विजेत्यांची आता प्रतीक्षा संपली आहे. अर्धवट रखडलेलं इमारतीचं काम म्हाडाकडून पूर्ण करण्यात आलं. संबंधित विजेत्यांना ऑफर लेटर पाठवण्यात सुरुवात झाली आहे.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार वर्षभरात होईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. धावपट्टीची लांबी वाढणार असून मोठ्या आकाराच्या विमानाचं लँडिंग शक्य होणार आहे. त्यामुळे थायलंड, दुबईसह जगातील इतर शहरांसाठी पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढतील. राज्यात लवकरच 10,000 शिक्षकांची भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19,000 शिक्षकांची भरती झाली असून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राज्यात पुढील वर्षांपासून सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. पालकांचा सर्वाधिक ओढ असल्यानं आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे. 10वी आणि 12वीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी जाहीर करण्यात आली आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर 10वीची 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागानं मोठं पाऊल उचललंय. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाईल. परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या संदर्भातल्या स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅशची मॉक ड्रिल करण्यात आली. या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन सेवेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग होता. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे. वर्दीत रील्स काढल्यास कारवाई होईल. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी हा इशारा दिलाय. पहिलं ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधवांच्या स्मृतीस्तंभाजवळ अस्वच्छता असल्याचं दिसतंय. खाशाबांचे पुत्र रणजित यांनी कराड नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भर बैठकीत चांगलंच खडेबोल सुनावले. आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. जळगावच्या कासोदा पोलिसांकडून महिला अत्याचारावर आधारित व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. व्याख्यानाला मोठ्या संख्येनं शाळकरी विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक वसंत हकारेंनी बाप समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन केलंय. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर आपनं भाजपवर गंभीर आरोप केलाय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा नेतृत्व करेल. शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. तसंच रिषभ पंत आणि केएल राहुल अशा 2 विकेटकीपर बॅट्समनची निवड करण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंमुळे संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलंय. गरुड मंडप हा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र याच ऐतिहासिक मंडपाच्या खांबांना वाळवी लागली आहे. खांबांना वाळवी लागल्यानं हे खांब खचून मंडपाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच आता तातडीनं या कामाच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तुळजाभवानीच्या भक्तांना आता लाडूचा प्रसाद मिळणार आहे. शुद्ध तुपातले लाडू पुरवण्यासाठी राज्य पातळीवर 4 नामांकित कंपन्यांनी निविदा भरल्यात. आता मंदिर संस्थान विश्वस्तांकडून या निविदांची छाननी केली जाणार आहे. चैत्र यात्रेआधी भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नांदेडच्या कंधारमधील बळी दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न झाला. उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली. यात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. महाकुंभमेळ्यात तब्बल 5,51,00,000 रुद्राक्षांपासून 12 ज्योतिर्लिंग तयार करण्यात आली आहेत. या ज्योतिर्लिंगांची उंची 11 फूट इतकी असून ज्योतिर्लिंगांसमोर 11 करोड मंत्रांचा जप करण्यात येणार आहे. भगवान शिवच्या महासाधनेसाठी तयार केलेल्या या शिवलिंगाच्या बाजूनं 11,000 त्रिशूल लावण्यात आले. महाकुंभमेळ्यात गोल्डन बाबा भक्तांचं लक्ष वेधून घेत आहेत. एस के नारायणगिरीजी महाराज असं त्यांचं नाव असून ते मूळचे केरळचे. ते सध्या दिल्लीत राहतात. निरंजनी आखाड्याशी निगडीत असलेले हे बाबा त्यांच्या अनोख्या शैलीनं आणि सोन्याने सजलेल्या व्यक्तिमत्वामुळे कुंभमेळ्यात चर्चेचा विषय ठरले. आणखी एक सुंदरी कुंभमेळ्यात व्हायरल होतीये. ही मुलगी भाविक नसून फुलं विकण्याचं काम करते. या मुलीचे डोळे एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात आलेले लोकही या मुलीसोबत सेल्फी घेत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वंचित वर्गातील सुमारे 8,000 विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं कुंभ दर्शनासाठी घेऊन जाणार आहे। या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी अनुसूचित जाती समुदायातील आहेत। सर्व विद्यार्थ्यांचं वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल। वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामिनासाठी अर्ज केला होता। दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केज न्यायालयामध्ये जबाब नोंदवण्यात आलाय। सरपंच हत्येप्रकरणी 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव 6 आरोपींची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली आहे। त्यांना प्रमुख केलं जाईल। आपण बघताय की ते हेच आरोपी आहेत ज्यांना आता सोलापुरात वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवांच्या नावे जमीन आहे। बार्शीतील शेंद्री गावात 36 एकर जमीन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केला। तर याच शेतात सालगडी म्हणून राहणाऱ्या शिंदे कुटुंबानं गेल्या 3 महिन्यांपासून पैसे न दिल्याची खंत व्यक्त केली। कोटी रुपयांमध्ये जाते। आपण बघू शकताय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी धनंजय मुंडेंविरोधात आणखी एक पुरावा शेअर केलाय। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे कागदपत्र शेअर करत दमान यांनी मुंडेंकडे आर्थिक लाभाचं पद असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी दमान यांनी केली आहे। सरपंच हत्येचा कट तिरंगा हॉटेलमध्ये शिजला का अशी शक्यता आहे असा सवाल उपस्थित झाला। नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये हा कट शिजला असण्याची शक्यता आहे। सीआयडी कडून तिरंगा हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे। पुरावा न मिळाल्यानं सीआयडी रिकाम्या हाती परतली आहे। नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये हा कट शिजल्याचा कयास आहे सीआयडीचा, मात्र त्यांना कोणताही पुरावा तिथं मिळालेला नाही। त्यामुळे सीआयडीची टीम रिकाम्या हाती परतली आहे। आणि त्या दिवशी भरपूर गिरायक होता। तुम्ही ओळखला होता का तेव्हा आरोपींना? नाही, आमची ओळख पण नव्हती। काही इथे चर्चा वगैरे काय केली होती का त्यांनी? काहीच नाही, भरपूर कस्टमर असतात त्याच्यामुळे काही चर्चा नाही, काही नाही। आणि नेमकं सीआयडी ने या ठिकाणी आले। सीआयडी चे पथक किती तारखेला आलं होतं? 13 तारखेला आले होते। तर त्यांनी काय विचारणा वगैरे काय? त्यांना 13 तारखेला आल्यानंतर कॅमेऱ्यातली रेकॉर्डिंग विचारली, त्यांना दिली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग तयार होते। मग ते एक दिवसात डिलीट होते, तर 24 तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना। मग तिथून पाठीमागली रेकॉर्डिंग नाही सापडली त्यांना। सीआयडीचं पथक किती तारखेला आलं होतं? 13 तारखेला। 13 तारखेला या ठिकाणी आलं। हो. साधारणतः 24 तारखेपर्यंत सापडलेले हो। 8 तारखेची सापडली। पुढच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। सोलापूर जिल्ह्यात देखील वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय। वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावाने ही संपत्ती असल्याचं ट्विट दमान यांनी केलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पोलिसच चौकशीच्या फेऱ्यात आलेत। निवृत्त न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती पोलिसांची चौकशी करेल। संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी कसं हाताळलं याची चौकशी करून समिती 3 ते 6 महिन्यात अहवाल देणार आहे। सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। अजितदादांवर माझा विश्वास आहे तर धनंजय मुंडेंचा राजीनामा नक्की घेतील असं विधान सारंगी महाजनांनी केलंय। मंत्री धनंजय मुंडे शिर्डीत होत असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये आज उपस्थित नाहीत। प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे आज परळीतच राहणार आहेत। सुनील तटकरेंनी काल पत्रकार परिषद घेत मुंडे अधिवेशनात येणार असल्याची माहिती दिली होती। मंत्रिमंडळात डावलल्यानं अद्यापही छगन भुजबळांची नाराजी कायम आहे। मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळांनी उपस्थिती दर्शवली आहे। तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी गळ घातल्यानं मी आलोय, मात्र नाराजी दूर झाली असं नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। शिर्डीतील होणाऱ्या अधिवेशनाला दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत। युती होत नसेल तर स्वबळावर लढू असं ते यावेळी म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। शरद पवार गटाच्या सतीश चव्हाणांची घरवापसी झाली आहे। सतीश चव्हाणांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। चव्हाण मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सतीश चव्हाण हे पवार गटात गेले होते, मात्र त्यांचा पराभव झाल्यानं त्यांनी पुन्हा शिर्डीतील शिबिरामध्ये पक्षप्रवेश केलाय। पालकमंत्री वाटपाबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाष्य केलंय। सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी तयार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं शिरसाट म्हणाले।
पुण्यातील ठाकरे सेनेच्या वसंत मोरेंनी खासदार संजय राऊतांविरोधात भूमिका मांडली आहे. पुणे महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पुणे महानगरपालिकेत शिवसेनेला 100% फायदा होईल असा दावा मोरेंनी केलाय. राज्यभरातून 4,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे. राज्य सरकारनं पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलाय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी करण्यात येते. या पडताळणीमध्ये 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे. लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्याच्या सध्या तरी विचार नसल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला यापुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तसंच कोणतेही नवीन निकष नसल्याचं तटकरे यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 50,000 गावातील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. शिंदेंच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं प्रातिनिधिक वाटप करण्यात आलं. परभणीत पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदापात्रात आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गोदापात्रातून बाहेर येणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतलाय. मानवत येथील शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केलं जात आहे. शक्तीपीठ महामार्गाला आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून तीव्र विरोध होऊ लागलाय. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही सरकारच्या विरोधात अनोखा आंदोलन करत या महामार्गाला विरोध दर्शवलाय. आमच्या जमिनी कोणत्याही स्थितीत शक्तीपीठ महामार्गाला देणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी दंड थोपटलाय. ज्या पद्धतीनं कोल्हापूरला वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळा अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारला ही शेवटची विनंती आहे, अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशाराच खासदार विशाल पाटलांनी सरकारला दिलाय. बदलापूर वडवली स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे संभाजी शिंदेंनी केलाय. या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही. असं असताना पालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांचं बिल अदा करण्यात आलं. दरम्यान चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदेंनी केली आहे. जालन्यातील उटवत ते धांडेगाव तांडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पुढे रस्ता बनला असून मागे रस्ता हातानं आणि पायानं उखडत चालल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. पुढची महत्त्वाची बातमी. पालकमंत्री वाटपाबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाष्य केलंय. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचे पालकमंत्र्याची यादी ही 1-2 दिवसामध्ये जाहीर होणार आहे. माननीय मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत. ते कालच त्यांनी सूचित केलेले आहे. आणि म्हणून कोण पालकमंत्री होईल याचा सर्व उलगडा 1-2 दिवसात होईल. मुख्यमंत्री ज्या दिवशी ही यादी जाहीर करतील त्याची वाट आम्ही सर्वजण पाहतोय. पुढची महत्त्वाची बातमी. माळशिरसच्या मार्कडवाडीमधील ईव्हीएम विरोधाचा मुद्दा आता दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानात गाजण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापवणार आहेत. तर 22 आणि 23 जानेवारीला जानकर यांच्यासह बच्चू कडू दिल्लीत आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतेय. आम्ही आणि बच्चू भाऊ कडू आम्ही दोघेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भेट घेणार आहोत. त्या ठिकाणी मार्कडवाडी धानोरे या ठिकाणच्या लोकांची प्रतिज्ञापत्र की आम्ही एवढं मतदान केलेलं होतं आणि आमची मतं गेली कुठं आणि त्याची तपासणी करून द्या, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि इलेक्शन कमिशनकडं मी माझ्या मतदारसंघाचा म्हणजे आमदारकीचा त्या ठिकाणी राजीनामा देतोय. या माळशिरस तालुक्यामध्ये पुन्हा निवडणूक तुम्ही घेतली पाहिजे, ही भूमिका बॅलेटवरती घेतली पाहिजे किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी बाहेर आमच्या मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे. भंडाऱ्यामध्ये गोसीखुर्द धरणाच्या नेरला
उपसा सिंचनाचं काम अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण झालंय. त्यामुळे आता त्याचा फायदा 30 गावातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. उन्हाळ्यात सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळेल. जळगावच्या गिरणा नदीपात्रात सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं नदी फेसाळली असून प्रदूषित झाली. गिरणा नदीपात्रात अनेक गावांना पाणी पुरवठा होऊन ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. घाणेरड्या पाण्याची विल्हेवाट लावून नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी तसंच नागरिकांमधून होतीये. इंद्रायणी नदीपाठोपाठ खेड तालुक्यातील भीमा नदी केमिकल युक्त पाणी मिसळल्यानं फेसाळली आहे. या रसायनमुक्त पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीत जलचर प्राणी नष्ट होत आहेत. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवर आलेत. खासगी डॉक्टरांकडून आकारण येणाऱ्या फीचे दर पत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश दिले गेले. तसंच खासगी रुग्णालयांना अल्टिमेटम देण्यात आलाय. भंडाऱ्यामध्ये केसलवाडा गावात शेतशिवारात वाघ दिसल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गावाजवळ बांध तलावाचं काम सुरू असून या ठिकाणीच वाघ दिवसभर ठिय्या मांडून होता. मात्र वनविभागानं कुठलीही कार्यवाही करताना दिसत नसल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. नाशिकच्या लासलगाव विंचूर रस्त्यावर मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात एक जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले. लासलगाव विंचूर रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम सध्या तातडीनं सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरतीये. पिंपरीच्या चिखलीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आईवडिलांनी मुलाची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर या दुर्दैवी घटनेमध्ये मुलाचा आणि आईचा मृत्यू झालाय. तर चिखली पोलिसांच्या सतर्कतेमुळे वडील थोडक्यात बचावले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 3 जण विरोधात गुन्हा दाखल झालाय.